काम करशील? काय काम? मी सांगेन ते काम. पण इमानदार. रॉजरची जबान आहे सर. एकदा दिली तर दिली. काम काय करायचंय साहेब? हे प्रिन्स, कसा आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त आहे. माझ्याकडे तुझ्यासारखा फ्रेंड आहे ना. पण तुम्ही तुमच्या फ्रेंडला एक कॉल पण नाही करत. विसरून गेलात ना मला? असा कसा विसरणार मी? गेस व्हॉट, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ओ वाव, सरप्राईज. सांगा ना प्लीज, प्लीज सांगा ना. आपण लवकरच भेटणार आहोत आणि तुझ्यासाठी फॉरेन वरून स्पेशल चॉकलेट्स आणल्यात. वाव, चॉकलेट्स. येस. प्रिन्स, मी तुला थोड्या वेळात कॉल करू का? मला एक इम्पॉर्टंट कॉल येतोय. रिसीव्ह करू? ओके, बाय. हा बोल रे. हॅलो साहेब, एक खबर आहे. काय खबर आहे? उर्वी मॅडम जेव्हा सोशल वर्कर होत्या ना, तेव्हा त्यांनी धनीराम नावाच्या एका कारखानदाराचा कारखाना बंद पाडला होता. आणि त्या धनीरामला त्या इन्स्पेक्टर दर्पणचा फुल सपोर्ट होता साहेब. आणि या सर्वांनी मिळून उर्वी मॅडमला नागपूर सोडायला भाग पाडलं. धनीराम कुठे भेटेल? साहेब, सर्व डिटेल्स व्हॉट्सअप केलेत, चेक करा. ठीक आहे. साहेब, धनीरामचा एक फार्म हाऊस आहे. त्याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे. आणि धनीरामने आतापर्यंत जितका काळा पैसा कमावलाय ना, तो त्याने त्याच्या फार्म हाऊसवरती लपवून ठेवलाय. आणि दर विकेंडला फार्म हाऊसवरती जाऊन तो तिथे एन्जॉय करतो, तोही एकटाच. तुम्हाला जर त्याला गाठायचं असेल ना, तर तो तुम्हाला तिथेच भेटेल, त्याच्या फार्म हाऊसवर.
बोलायचं नाही, नाचायचं, नाच. अरे मला कशाला मारतोय? ते साहेब सांगतोय मी, तू नाच. मला ओळखतो का? हो, धनीराम. मला माफ करा ना, काय केलंय मी? कशाला मारता मला? उर्वी. उर्वी? कोण उर्वी? मारू नका साहेब, सांगतो. काय सांगू सचिन साहेब, त्या उर्वीने नाकात दम केलाय. का? काय झालं? आमचे कारखाने बंद पाडले. का तर पर्यावरणाचा नुकसान होतो म्हणून. धनीराम सेठ, हे काय कारण घेऊन आलात तुम्ही माझ्याकडे? हा, असे किती सोशल वर्कर येतात आणि जातात. पैसे देऊन बघा, होईल काम तुमचं. अरे पैसे देऊन बघितले, काय नाही केलं, पण ऐकतच नाहीये. खरं तर पब्लिक तिच्या सपोर्टमध्ये, मीडिया तिच्या सपोर्टमध्ये. प्रकरण खूपच वाढले साहेब, तिचं काहीतरी केलंच पाहिजे. उचला तिला. ते आम्ही कशी करणार साहेब? कायदा तिच्या बाजूने आहे ना. हे काम मात्र तुम्ही नेहमीच चांगलं करता धनीराम सेठ. बघा कसं आहे ना, कायदा हा मोडण्यासाठीच असतो. तुमच्यासारखे लोक कायदेत बसले म्हणून आमच्यासारखं लोकांचं काम चाललंय. हो धनीराम सेठ, हा कायदा, हे कायदा चालवणारे असे काही आमच्या खिशात पण आहेत. थांबा, एक फोन लावतो. नमस्कार. याच्यात माझा काही हात नाहीये साहेब. तो कॉर्पोरेटर आहे ना. कोण? सचिन पाटील साहेब, सचिन पाटील. ते हे सगळे नेते लोक साहेब सगळं करत होते. आम्ही काही नाही सर, आम्ही फक्त पैशासाठी साहेब. त्यांनी पैसे दिले तर त्याच्यासाठी काम करतो. या ह्याच्यामध्ये आम्ही भागीदार नाहीये साहेब. कुठे भेटेल तो? तो त्याच्या कन्स्ट्रक्शन साइट वर भेटू शकतो साहेब. नमस्कार, ओळखलं का? नमस्कार. काय काम काढलं? सांगतो. ये, तुला माहिती आहे का मी कोण आहे? गटारातला किडा आहेस तू. ये लिमिट मध्ये राहून बोल. सर्व मंत्री खिशात घेऊन मिरवतो मी. मुकाट्याने मला सोड, नाही तर तुमच्यातला एकही वाचणार नाही. किती पैसे दिले रे तुला अपोजिशनने? त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा देईन मी तुला. सेठ धनीराम तुम्ही? अरे तुझ्या 7 पिढ्या विकत घेईल तो. त्याला काय पाहिजे ते देऊन टाक. अरे बाबा, कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? उर्वी भोईर. उर्वी भोईर? ती प्राध्यापिका? हो. ती एक एक करून सर्व कंपन्या बंद पाडत होती. सर्व कंपन्या बंद होत होत्या. आम्हाला तिला फक्त समजावून सांगायचं होतं. नमस्कार, इन्स्पेक्टर दर्पण. अरे लागेल ना तिला. धनीराम, हो उर्वी मॅडम, तुम्ही चालला होता ना आमच्या कंपनी बंद पाडायला. किती समजवलं, पैसे द्यायला गेलो, नाही समजायचंच नाही. काहीच नाही समजलं. तरी ऐकलं नाहीये. भोगा आता. सोशल वर्कर म्हणून झेंडा मिरवत होतीस ना. कायद्याच्या गोष्टी आम्हाला शिकवतेस. कायदा आम्ही आमच्या खिशात घेऊन फिरतो. तरी मी घाबरणार नाही. गुन्हेगार तर तुम्ही आहात. भोळ्या बाबड्या लोकांच्या जीवावर उठलाय तुम्ही.
त्याच्यामुळे तर त्यांचं पोट भरतंय मॅडम. पण लोक आपला जीव गमावतात त्याचं काय? अरे कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है मैडम. तुम्ही जनतेचे सेवक आहात. लोक तुम्हाला विश्वासाने निवडून देतात. जे काम तुम्ही केलं पाहिजे ना ते मी करते. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सोडणार नाही. तुमच्या कंपन्याही बंद पडल्या, आता तुम्हालाही आत टाकेल. सोडणार नाही तुम्हाला मी. अगं पण आधी आमच्या तावडीतून वाचणार कशी याचा विचार कर. साहेब सोडा माझ्या पोरीला. हा, समजावा तिला, नाहीतर जीव गमावून घेईल. तुम्ही माझा जीव घेतलात ना तरीही चालेल, पण मी माघार हटणार नाही. हा, मग ठीक आहे, तुझा आईचा जीव घेऊ. नाही, जीव फक्त तुझ्या आईचा नाही जाणार, तुझा तो समीर त्याला सुद्धा संपवतो. हो हो हो, बरोबर समीर, बरोबर. समीरचा काटा काढूया. समीर नाही, प्लीज. नाही 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 समीर नाही, प्लीज प्लीज. मी हात जोडते. समीर नाही. तुम्ही सांगाल ते करेन, पण प्लीज समीरला काही नका करू. प्लीज मी हात जोडते. समीर नाही. समीरला काही नका करू. तुम्हाला आम्ही एका अटीवर सोडू. नागपूर सोडून जायचं कायमचं, आणि आम्ही जे सांगू ना ते करावं लागेल. चालेल. म्हणून तुम्ही तिला घाबरवलं आणि मला मारायची धमकी दिली. म्हणजे तू समीर? हो, मीच तो समीर. मला मारण्याची धमकी दिली आणि तिच्या आईला बळजबरी बंदिस्त केलं. हा, नाही, तिच्या आईला बळजबरी बंदिस्त केलं नाही. त्यांनीच सांगितलं होतं स्वतःला बंदिस्त करायला. ती तिची आई आहे. ती असं का करेल? हो, कारण तिला कंपनीच्या मालकाने करोडो रुपये दिले होते. येत्या 20 तारखेला मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात दर्पण आणि त्याचे साथीदार मिळून उर्वीला मारणार आहेत. काय? आणि त्याची सुपारी कुठल्या तरी रॉजर भाईला दिली. आता मला मारून काय होणार? मला सोड, मी तुझी मदत करेन. तुझ्यावर विश्वास कसा करू? दुसरा काही पर्याय आहे का तुझ्याकडे? अरे, सर्वात जास्त बेईमान तर तू आहेस. लोकांनी तुला निवडून दिलं आणि काय करतोस तू हे? अरे, सर्वात जास्त इमानदारी बेईमानीच्या धंद्यातच असते. विश्वास कर. हा? विश्वास कर रे, विश्वास कर. तिच्या आईला बळजबरी बंदिस्त केलं नाही. त्यांनीच सांगितलं होतं स्वतःला बंदिस्त करायला. तुम्ही सांगाल ते करेन, पण प्लीज समीरला काही नका करू. साहेब, हा खेळ मोठा आहे, जरा जपून. साहेब, एवढंच नाही तर उर्वीच्या आईला जीवे मारण्याची पण धमकी दिली आणि तिने कुठेही तोंड उघडू नये म्हणून तिला पैसे पण देऊ केले. एक्सक्यूज मी. हां बोला. समीर सर आहेत का? समीर सर नाही आहेत. म्हणजे आज नाही आहेत की गेले 7-8 दिवस तर नाहीच आहेत. गेलाय कुठे हा? काही काम होतं का? हा? नाही, काही नाही.
अच्छा, असा प्लान आहे का? पण त्याला माहित नाही मी कोण आहे. पर मान गया साले को. क्यों धनीराम शेठ? चला 8 वर्ष झाली उर्वीचा पिछा नाही सोडत. हो साहेब, आधी त्या रोजर भाईला पकडला, नंतर मला पकडला, नंतर ह्यांनाही पकडलं. हो ना, आणि मग तुमची माहिती काढत होता म्हणून ताबडतोब मुंबईला आलो तुम्हाला भेटायला. डोक्याला लई शाट देऊन राहिला साहेब, त्याचा काटा काढावाच लागेल. काटा उर्वीचा तर काटा काढायचाच होता, पण आता समीरचा पण गेम करावा लागेल. मला मारण्याचा प्लॅन करत होता का? पण त्याला माहित नाही माझं नेटवर्क. रॉजर, तुमचा शब्द म्हणजे आमच्यासाठी आदेश आहे. काम होऊन जाईल. पुढचा प्लॅन काय आहे त्याचा? तुम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या गाडीनेच निघा, पण यावेळी ड्रायव्हर वेगळा असेल तुमच्या सेफ्टीसाठी. नेहमीच्या रस्त्याने न जाता तो तुम्हाला एका वेगळ्या रस्त्याने घेऊन जाईल. तुम्ही कार्यक्रमापर्यंत पोहोचण्याच्या आधीच तुम्हाला एका फॅक्टरीमध्ये किडनॅप केलं जाईल. समीर, माझ्यापर्यंत पोहोचण्याचे प्लॅन खूप केलेस, आता तुला पोहोचवण्याचा प्लॅन मी केलाय. सिच्युएशन पण पूर्ण आपल्या कंट्रोलमध्ये असेल आणि सर्व ठरल्याप्रमाणेच होईल. समीर, ए समीर, चांगला प्लॅन आहे तुझा, पण इन्स्पेक्टर दर्पणला पकडणं एवढं सोपं वाटलं का? पण मला पकडण्यासाठी हा प्लॅन बनवण्याची काय गरज होती? अरे मी स्वतः आलोय तुझ्या भेटीला. ए समीर, कुठे लपलायस? बाहेर ये. उद्योगपती समीर, प्रियसीच्या शोधात नागपूरहून मुंबईला आलास. इन्स्पेक्टर दर्पणला मारण्याचा प्लॅन केलास, पण अफसोस तू अपयशी ठरलास. तुला काय वाटलं तू मला सहज मारशील? अरे चल, तुझ्याकडे जी माणसं आहेत ती माझी माणसं आहेत. मी तुझ्या तावडीत नाही तर तू माझ्या तावडीत आहेस. उर्वीला तर मारणारच आहे, पण तुझा पण कार्यक्रम करणार आहे. हजर. फितूर झालास, आता तुला जिवंत सोडत नाही. आधी तू इथून जिवंत सुटशील तेव्हा ना. पण ह्याच्यात माझं काही नाही. हा, तुम्हाला माहित आहे मी किती निर्लज्ज माणूस आहे तो. पैशासाठी काही पण. जहां धन वहां धनीराम, जहां हवा का रुख वही धनीराम का सुख. अहो, राजकारण आहे आणि आजकाल पक्ष बदलणं तर कॉमन आहे. मग माझ्यासारख्या राजकारण्याला जेव्हा एक चांगला पक्ष मिळतो मग मागे कशाला राहणार? हा, गद्दार, हरामखोर, दुश्मनाला जाऊन मिळाला का? म्हणजे साला तुम्ही सर्वांनी मिळून मला फसवलात. तुम्ही सर्व विश्वासघाती आहात. विश्वासघाती हा शब्द तुझ्या तोंडी शोभत नाही दर्पण. अरे जरा पैशासाठी तू किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. तुझी कर्माची फळं भोगायला आता तयार हो. कर्माची फळं? अरे तुमचा बाप आहे मी. आता बघच. ए आण रे तिला. आई,
ए सोड माझ्या आईला. समीर बघ तुझ्या प्रियसीला. खूप गरमी होती ना तुझ्यात. बघ तुझ्या डोळ्यासमोर मरताना उर्वीला. उस्मान शूटर. उस्मान नाही, उस्मान उस्मान नाही, उस्मान नाही, उस्मान. बचपन का दोस्त हूं तेरा. सर तू माझ्यावरच संशय घेतलास. तुला किती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला माहिती आहे तुला. मला माहित होतं हा दर्पण आहे ना नीच आहे. हे सर्व फेटून मला तुला सांगायचं होतं. तुझी काळजी होती म्हणून मी तुला उर्वीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, ते सुद्धा हिच्या सांगण्यावरून. तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून दर्पणची सुपारी मी घेतली आणि ते घेण्याचं मी नाटक केलं. समीर, मी अगोदर सुद्धा तुझ्या सोबत होतो आणि आत्ताही तुझ्या सोबतच आहे आणि यापुढेही असेल. ए बस, हे बस. खूप झालं तुमचं नाटक. आता कोणालाच सोडणार नाही मी. कोणालाच सोडणार नाही मी. आई स्वतःच्या रक्ताला ओळखू शकला नाही. तुझ्या आयुष्यातून मी यासाठी लांब गेले तुला काही नको व्हायला. पण तुझ्या हट्टीपणामुळे मी आपला समीर गमावला. ही गोळी समीरला न लागता तुला लागली असती तर मला काही नसतं वाटलं. वाव, किती छान ना. एक छोटा समीर, एक मोठा समीर. पण तुम्ही तुमच्या फ्रेंडला एक कॉल पण नाही करत. विसरून गेलात ना मला. हे तुझ्यासाठी. आता हे कशाला. आता माझी कामं व्हायला. ही गोळी समीरला न लागता तुला लागली असती तर मला काही नसतं वाटलं.